बाईट्स अँड डिलाईट्समध्ये म्हणजेच प्रज्ञास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मुलांचा डबा म्हटलं की रोज सकाळी एकच प्रश्न, आज डब्यात काय द्यावं? सकाळच्या घाईत झटपट होणारं आणि मुलांच्या आवडीचं काहीतरी शोधत असाल तर आजची ही रव्याचं अप्पे रेसिपी खास तुमच्यासाठी. सगळ्यात आधी एका मोठ्या बाउलमध्ये आपण एक कप बारीक रवा काढून घेणार आहोत. रवा जर जाड असेल तर मिक्सरमधून एकदा हलका फिरवून घेतला तरी चालेल. आता यामध्ये एक खास ट्विस्ट, फोडणी. एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्या. हवे असेल तर यामध्ये तुम्ही भाज्या ॲड करू शकता, गाजर, टोमॅटो, शिमला मिरची. ही गरमागरम फोडणी रव्यावर घातल्यामुळे अप्प्यांना अप्रतिम चव येते आणि मस्त सुगंध येतो. त्यानंतर यात अर्धा कप ताजं दही घालायचं आहे. दही आणि रवा आधी एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्या. यात थोडं थोडं पाणी घालत जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असं मध्यम स्वरूपाचं बॅटर तयार करून घ्या. बॅटर तयार झाल्यावर यात चवीनुसार मीठ आणि इनो टाका, अप्पे छान हलके आणि जाळीदार होण्यासाठी. तर इनो टाकल्यानंतर त्यावर थोडं पाणी टाकून बॅटर एकाच दिशेने 1 ते 2 मिनिटं छान फेटून घ्या, म्हणजे अप्पे छान फुलतील. आता अप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवा. सर्व खाचांमध्ये अगदी थोडं थोडं तेल लावून घ्या, जेणेकरून चिकटणार नाहीत. आता प्रत्येक खाच्यामध्ये चमच्याने 1 चमचा हे बॅटर भरा. गॅसची आच मंद ठेवा, झाकण लावा. 2 ते 3 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून बघा, अप्पे वरच्या बाजूने छान सुकले आहेत. आता त्यावर थोडं थोडं तेल सोडा आणि चमच्याच्या मदतीने अलगद उलटून घ्या. एका बाजूने किती सुंदर सोनेरी रंग आलेला आहे, असेच आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत. झाकण ठेवून दुसऱ्या बाजूनेही मंद आचेवर 2 मिनिटं शेकून घ्या. दोन्ही बाजूने अप्पे छान कुरकुरीत आणि सोनेरी झाले की ते काढून घ्या. याच पद्धतीने उरलेल्या बॅटरचेही गरमागरम अप्पे आपण तयार करून सकाळच्या घाईत झटपट आणि पौष्टिक रव्याचे अप्पे तयार आहेत. टिफिनमध्ये ते सॉफ्ट राहावेत म्हणून छान टिश्यू पेपरवर ठेवून सोबत मुलांची आवडते खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस देऊन डबा पॅक करा. मुलांचा डबा हा नक्कीच रिकामा येईल. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला, खात राहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.